अगर चेंबूर विधानसभा का चुनाव आशीष गडकरी लड़ते तो शायद चेंबूर से वह चुनाव जीत जाते, मगर एक छोटी सी कमी के कारण निर्दलीय चुनाव लड़ रहे आशीष गडकरी का पर्चा चुनाव अधिकारियों ने कैंसिल कर दिया। उन्होंने न्याय के लिए बॉम्बे हाई कोर्ट का दरवाजा खटखटाया। बॉम्बे हाई कोर्ट का क्या फैसला रहा और आशीष गडकरी ने सुप्रीम कोर्ट जाने की तैयारी की है। अभी इसके पीछे क्या है, व्हाट इज द सिस्टम, हु इज बिहाइंड दिस, आई डोंट नो, बट ये हक मारने का जो काम किया गया है इलेक्शन ऑफिसर के पास से, इसका मैं निषेध करता हूं और मैं आपको बोलता हूं कि इसकी जांच होनी चाहिए। और मेरे पास में तो रिपोर्ट भी पड़ा है यहाँ पे हाई कोर्ट का, जो मेरे साथ में लगा, मेरे लिए लगा गया है। मैं इस पे जीता हूं, मैं तो बोलता हूं। जब तुमने बोल दिया कि टाइम नहीं है और दैट पॉइंट अगर तुम मुझे बोल रहे नकार रहे हो, इसका मतलब मेरी जीत पक्की थी। मैं आज नॉमिनेशन मेरा जो गलत तरह से खारिज किया गया है, इसका मतलब मेरा फॉर्म इससे एक्सेप्ट किया जाना चाहिए था। इस लड़ाई को कैसे आगे ले जाएंगे? इस लड़ाई को आगे लड़ेंगे हम लोग, सब लोग। इसको सुप्रीम कोर्ट में लेके जाऊंगा मैं, और जो आरोप है और इलेक्शन कमीशन में उसके अगेंस्ट डेफिनेटली मैं वापस एक बार कोर्ट में जाऊंगा। सर, चेंबूर की जनता से किस तरह का आह्वान करना चाहेंगे? मैं चेंबूर से जनता और चेंबूर की जनता को यही बोलना चाहूंगा कि प्लीज आपको एक हाथ जोड़ के निवेदन करता हूँ कि किसी भी गलत आदमी को चेंबूर में आने मत दीजिए। अगर कोई आपको पैसे बांट रहा है, क्या कर रहा है, तो ऐसे लोगों को एंटरटेन मत कीजिए। जो आदमी सच में चेंबूर के लिए कुछ करना चाहता है, जिसने कुछ किया है, ऐसे लोगों को आगे आने दीजिए, ऐसे आगे लोगों को प्रोत्साहन दीजिए, ताकि आगे के इलेक्शन जो आने वाले हैं इसमें एटलीस्ट लोग जागरूक होने चाहिए। और क्या हो रहा है देखो, धर्म के नाम पे जो हमें बांटा जाता है, ऐसे होने दीजिए मत। धर्म के नाम पे लोग क्या करते हैं, गलत गलत आदमी को लेके आते हैं, और हमें क्या करता है, हमेशा हमें शपथ दी जाती है धर्म की, लेकिन धर्म के साथ साथ उनको बोलो कि धर्म ठीक है मानेंगे, लेकिन साथ में अगर डेवलपमेंट नहीं होगा ना तो वोट नहीं मिलेगा। वोट डेवलपमेंट को होना चाहिए। वोट चेंबूर में जो डेवलपमेंट होगी उसको, उस आदमी को, उस सत्ता को, उस पक्ष को, उस आदमी को आपको वोट देना है। ऐसा नहीं कि बाबा धर्म को लेके आगे जाने वाले या पैसे बांटने वाले जो आगे लोग हैं, इनको कदापि खड़ा मत कीजिए। ऑलवेज मैं तो सबको मतलब मैं आपके माध्यम से सबको एक बोलना चाहता हूँ कि ऐसे मार्केट में बहुत लोग हैं जो आपके पास आएंगे, पैसे लेके आएंगे, प्लीज इसका शिकार मत होइए। एक मेरा छोटा सवाल है कि चुनाव तो पहले भी होते थे, लेकिन इस तरह के जो निर्दलियों के जो पर्चा होते थे रद्द नहीं हुआ करते थे। एक एक वार्ड में, एक एक कॉन्स्टिट्यूंसी में 70 कैंडिडेट चुनाव लड़ा करते थे। ऐसी कभी समस्या आई नहीं। लेकिन क्या आपको लगता है कि जिस तरह से विरोधी पक्ष जो है सत्ताधारी दल को जो है कहीं ना कहीं जो आरोप कर रहे हैं कि जितने भी चुनाव आयोग हो तमाम एजेंसियां उनके दबाव में काम करें, आपका इसके ऊपर क्या कहना है? नहीं, बिल्कुल परफेक्ट सवाल पूछा आपने, बहुत बढ़िया सवाल आपका है। और इसका जवाब तो मुझे लग रहा है कि जैसे बोला गया था, जो संवैधानिक हक जो है ये जो मारा गया है, तो मुझे लगता है संविधान धोखे में ही है फिर तो। मेरा एक सवाल आपसे है कि इतने सारे निर्दलियों के पर्चा जो है रद्द हुए महाराष्ट्र में, लेकिन इसको कोई कहीं पर भी कोई सीरियस नहीं ले रहा। आखिर आगे कैसे चलेगा? ऐसे तो एक बात आपको आपके माध्यम से मुझे लोगों तक यही बात पहुंचानी है कि 287 लोगों का फॉर्म आप पूरे महाराष्ट्र में रिजेक्ट कर दिया है, डिस्क्वालिफिकेशन कर दिया है, छोटी छोटी चीजों के लिए। शपथ नहीं लिए, अनुमोदक नहीं भरे करके। तो तुम्हारी टीम यहाँ पे 10-10 लोगों की टीम जो बैठती है स्क्रूटिनी के लिए, वो क्या करती है फिर? तो उनका काम क्या है? जब आपको बोला गया है कि इनको ही लड़ना है, इनको लड़ाना नहीं है करके है, देन यू आर फॉलोइंग समबडी सिस्टम। तो आप सिस्टम में आगे, मतलब इलेक्शन कमीशन में बिक चुकी है क्या? मुझे अगर आपसे सवाल पूछेगा तो क्या गलत पूछूंगा मैं कि इलेक्शन कमिशन भी बिक चुकी है करके? सर, मुंबई सारख्या ठिकाणी एक एक मिनिटाचा हिशोब केला जातो, अशा ठिकाणी तुम्हाला 5 वर्ष पाठी ढकललं गेलंय, तर तुम्हाला काय वाटतं की याच्याबद्दल इलेक्शन कमिशन आणि सगळ्या लोकांमध्ये गेली पाहिजे की इलेक्शन कमिशनच्या कामामध्ये कसा काय घोळ चालतो ते। मी खरं म्हणजे तुमच्या मार्फत, तुमच्या आज माध्यमातून इलेक्शन कमिशनचा जाहीर निषेध करत आहे। आणि त्याचं कारण असं आहे की बेसिकली तुम्ही बघाल तर 173 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी स्वतः आशिष गडकरी मी आमदारकीसाठी फॉर्म भरला होता, आणि 28 तारखेला फॉर्म भरल्यानंतर 29 तारखेला त्या दिवशी रात्री मला जेव्हा मी गेलो होते, मी प्रक्रिया मागच्या सांगितलं तुम्हाला कसं काय सिस्टम त्यांनी केली। मला बोलवलं, मला बसवला, 8 लोकांनी आधी स्क्रुटिनी केली माझ्या फॉर्मची, नंतर मला आरोकडे पाठवला, आणि आरोकडे पाठवल्यानंतर मग मला त्यांनी 10 मिनिटात सांगितलं तुम्ही बाहेर बसा, आमची टीम स्क्रुटिनी करेल फॉर्मची आणि तुम्हाला कळवेल। या गोष्टी झाल्या। नंतर त्यांची एक व्यक्ती आली बाहेर,
एवढी मोठी पुस्तकं घेऊन त्या पुस्तकामध्ये नामावली नियमावली होती सगळ्या गोष्टी, त्यात एक पेपर टाकला आतमध्ये आणि मला माझी रिसिप्ट 10,000ची. त्याच्यानंतर ह्याचं कळतं एक कॉमन माणसाला, एक साधा सिंपल माणसाला असं कळतं की आपला फॉर्म एक्सेप्ट केलेला आहे. कारण ती व्यक्ती कोणी, आता तुम्ही सांगा इलेक्शन कमिशनची माणसांचं काम असं असतं की प्रत्येक वेळा माणसांना तुम्ही प्रॉपरली गाईड केलं पाहिजे. ते गाईड न करता तुम्ही त्याला अंधारात ठेवून त्याला सांगा तुम्ही बाहेर बसा, आम्ही तुम्हाला पाठवतो, आणि डॉक्युमेंट्स काही तुम्ही रायटिंगमध्ये दिले असतात, तुम्ही वर्बली सांगितलं पाहतात किंवा नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फोन करायला पाहतात की तुम्ही आले नाही, तुम्हाला टाइम दिला गेलेला आहे, तुम्ही तुमचा मेल आयडी घेतला, तुम्ही फोन नंबर घेतला तुम्ही, आणि मेन म्हणजे ही प्रकाश थवळे नावाचे आरोप जे आहेत त्यांनी स्पष्ट येऊन सांगितलं सगळ्या लोकांना आमच्या समोर की जर तुम्ही पक्षातले असता कुठल्या, तर सगळ्या पक्षांना आम्ही फोन केला होता की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही देऊन आणू शकता आणि देऊ शकता. हे कधी 30 तारखेला जेव्हा तुम्ही स्क्रुटनी करत होते, म्हणजे 29 तारखेला मला बोलवल्यानंतर 30 तारखेचा दिवस आणखी तुमच्याकडे होता स्क्रुटनी करण्यासाठी आणि डॉक्युमेंटेशन मागण्यासाठी, आणि तुम्ही ते सगळ्यांसमोर एक्सेप्ट केलं होतं की जर मी पक्षाचा थ्रू फॉर्म भरला असता कुठच्या, तर तुम्ही माझा फॉर्म तो रेक्टिफिकेशनसाठी घेतला असता, डॉक्युमेंटेशन एक्स्ट्रा माझ्याकडे मागवले असतात. पण मी एक इंडिव्हिज्युअल असल्यामुळे, इंडिपेंडेंट असल्यामुळे ही अशी मला वागणूक दिली गेली तिकडे, जी मी निषेध करतो. मला वाटतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी याच्यावरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही एक कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊन, आणि आर्टिकल 226 जो एक मानवाचा हक्क आहे माझा स्वतःचा, एक मी एक सिटीजन असल्यामुळे मी भारताच्या संविधानामध्ये जो हक्क मला दिलेला आहे त्या बजावण्यासाठी मी जो हक्क मागू शकतो, त्याचा तुम्ही कुठेतरी आज माझ्यावर तो हिराव पण घेतलेला आहे आणि माझ्याकडे हिरवला आहे तो हक्क असा किती लोकांचा हिरवला तुम्ही आहे, ह्या पण गोष्टीवरती आपल्याला दाद दिली पाहिजे आणि बघितलं पाहिजे की अशा कुठच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक माणसाला या इलेक्शन कमिशनच्या लोकांनी असं इंडिपेंडेंट लोकांना किंवा आणखी कुठच्या लोकांना अशा पद्धतीने बाहेर काढलेलं आहे. ते तुम्ही, मला वाटतं की जी व्यक्ती आज 10 वर्ष काम करते आहे, जी व्यक्ती आज सर्वस्व द्यायला तयार आहे लोकांसाठी, त्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने जर बाहेर काढताय, तर मला वाटतं तुम्ही कुठेतरी माणसाचा कुठेतरी हक्कभंग करताय आणि चांगल्या लोकांना पॉलिटिक्समध्ये येण्यापासून तुम्ही रोखताय. ही प्रक्रिया जी आहे ही भयंकर डेंजरस आहे आणि या प्रक्रियेला कुठेतरी आळा घातला पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी एक इंडिव्हिज्युअल बॉडी आहे, मला वाटतंय की त्यांनी परत एकदा स्टडी केला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही लोकांचे हक्क गमावून पक्षाला बेनिफिट करून अशा गोष्टी करू नका. मग तुम्ही, याचा अर्थ आहे की तुम्ही संविधानाच्या अगेन्स्ट तुम्ही चाललात, आणि ही संविधानाच्या अगेन्स्टची गोष्ट असेल तर मला वाटतंय की इमिडिएट स्टॉप केली पाहिजे. आज हे मी बोलत नाहीये, मी जेव्हा रिट पिटिशन टाकली कोर्टामध्ये तेव्हा खंडपीठाने हा दिलेला आहे तो अहवाल होता, पिटिशनचा त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये पॉईंट नंबर 5 त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो पाहिजे मी. अकॉर्डिंग टू द पिटिशन, इफ 2 views are possible, a liberal view should be taken, and the petitioner ought to have been allowed to rectify his defects. म्हणजे याचा अर्थ माझा फॉर्मचे काय डिफेक्ट असतील तर तुम्ही त्यावेळेला 30 तारखेला माझ्याकडे करून घेतले पाहिजे होतात. सेकंडली, कॉन्सिक्युटिव्हली द petitioner's case is that the returning officer had arbitrarily rejected the nomination, and this court, in exercise of its jurisdiction under Article 226, ought to interfere and permit the petitioner's name to be included in the ballot paper, since there is significant time before the actual conduct of the election scheduled for November 20, 2024. तुम्ही हे लोक सगळं झूम करून चेक करू शकता. दिस इज पॉईंट नंबर 5. इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट हायकोर्टाने ज्या जजनी खंडपीठाने ऑर्डर दिलेली आहे त्यात त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की दिस इज कम्प्लिटली द मिस्टेक ऑफ द आरो which should be rectified, and the petitioner should be given chance to nominate his name. त्यानंतर या लोकांचे अटॉर्नी जनरल जे काउन्सिल होते त्यांना बोलवण्यात आलं. त्याच्यानंतर त्या अटॉर्नी जनरलनी जे होते त्या काउन्सिलने असं फाईट केलं की 2006 मध्ये अशी कुठेतरी एक आहे केस निघाली होती, त्यात सुप्रीम कोर्टाला हायकोर्टला इलेक्शन डिले करण्याची प्रोसेसमध्ये पडलं नाही पाहिजे असं. पण ही इलेक्शन डिले करायची प्रोसेस नव्हतीच. त्यांनी आज फाईट केलेलं आहे. ते बोलले सर तुम्ही आज जर परमिशन द्याल तर अजूनपर्यंत सिग्निफिकंट टाइम थांबलेला आहे, 14-15 दिवस पेंडिंग होते. पण तरी त्यांच्या काउन्सिलनी असं कन्व्हिन्स केलं जजना की आता बॅलेट पेपर चेंज करू शकत नाही आम्ही, बॅलेट पेपर ऑलरेडी आलेले आहेत, आपला बॅलेट बॉक्स ऑलरेडी आलेले आहेत, बॅलेट बॉक्समध्ये आता त्यांचं नाव टाकायचं असेल तर आपल्याला परत इंजिनियरला बोलावं लागेल, परत ते मशीन्स परत जातील आणि त्या मशीनवरती सॉफ्टवेअर टाकायला लागेल आणि ऍड करायला लागेल. दिस विल टेक यूज टाइम, लॉंग टाइम, अशा सगळ्या गोष्टी सांगत ते इंटरफिअर करत तरी शेवटी हे
हा माझ्या ऑर्डरवरती सांगितलं सध्या कंटेन्शन्स ओपन आहेत, पेटिशनर्स कॅन गो टू द हायकोर्ट टू फाईट. पण सध्या इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की कमी टाइम असल्यामुळे मी गडकरींना याच्यावरती माझ्या पेटिशनरला चान्स देऊ शकत नाहीये ते. पण खंडपीठाने क्लिअर ऑर्डर दिली होती की आरोची चुकी आहे आणि माझं नाव ऍड करा. तर मला हे सांगतोय, मला तुम्हाला हे सांगायचं तुमच्या माध्यमातून की जर अशा गोष्टी होतात, तुमचे हक्क तुम्ही घेताय, तर त्याचा कोण आज मला भरपाई देणार आहे? मी 10 वर्ष जी आज लोकांची सेवा केली होती, मी भरपाई मागत नाही लगेच यामध्ये, की मला असं नाही, पण मला आज आयुष्यातला कितीतरी वेळ जो लोकांमध्ये द्यायचा होता आणि मला आज पोझिशन जी पाहिजे होती इलेक्शनमध्ये लढून, मला तो हक्क मला पाहिजे होता, तो फक्त लोकांसाठी पाहिजे होता. इलेक्शन झालं की सगळे लोक विसरतात, कारण काय होतं, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये नंतर बिझी होतो. परत 5 वर्षांनी इलेक्शन येतं. पण आज हे जे पैसे वाटतायत, पैशा गोष्टी येतात, हे सगळे पैसे कोट्यावधी रुपये आले कुठून? हे तुमचे माझे टॅक्सचे पैसे आहेत. वेन वी आर पेइंग टॅक्सेस, दिस पीपल आर युझिंग दिस फॉर ऑल दिस थिंग्स. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी काढता, वेगवेगळ्या युनिट्स काढता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी काढता, त्या ऍक्टिव्हिटी लोकांच्या बेनिफिटसाठी निघायला पाहिजे. लोकांना अननेसेसरी फायदा म्हणून काय अर्थ ना त्याचा. आज तुम्ही जास्त योगदान काढतायत, जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेली होती ती आयुष्याची हेल्थ मेडिकल जी योजना होती, ती भयंकर सुंदर आहे. अशा योजना काढल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर आज महापालिकेने सुद्धा 1-1 लाख कोटी रुपये तुम्ही बोलता आपल्याला एफडी पडलेलं आहे. मग तुम्ही चेंबूरला असून द्या की बाकी एरियामध्ये हॉस्पिटल का म्हणतात नाही आहात? आज तुम्ही कोटीच्या कोटी रुपये ठेवलेत. एक माणसाचा जर तुम्ही फायदा त्या पैशाचा नसेल तर तुमच्या बँकेत एफडी असून फायदा तरी काय त्याचा? एक ते शताब्दी हॉस्पिटल पडले आपल्याकडे आणि दुसरं पडले आपल्याकडे राजावाडी आणि दुसरं आमचं ते सायन्स हॉस्पिटल. याच्या व्यतिरिक्त एक साधारण गरीब माणसाला आज ऍडमिट करायचं म्हटलं का कुठे समजा बॉम्बला झाला, सिलेंडर ब्लास्ट झाला किंवा आणखी कुठं तरी माणसाचा कुठे इन्सिडेंट झाला, जे माणूस जळून भरतायत. आज 7 माणसं सिद्धार्थ कॉलेज मिली, त्याच्यावर काय ऍक्शन घेतली आहे? प्रत्येक पार्टीची लोक आली, दिलगिरी व्यक्त केली आणि निघून गेले. काही वेळ कोणी केलं नाहीये. तर आपल्या फाउंडेशन, झिब्रो फाउंडेशन तर फायर एक्सटिंग्विशर्स दिले. मी सांगत नाही की ते मोठी गोष्ट केलेली आहे, पण तुम्हाला जोपर्यंत सोल्युशन देणार ना तुम्ही कुठच्या गोष्टीला, तोपर्यंत आपण कसं काय लोकांना सांगू शकतो की तुम्ही आम्हाला वोट करा किंवा आमच्याबरोबर या? लोकांच्या मूलभूत गरजा तुम्ही देत नाही त्याला अजूनपर्यंत. लोकांच्या बेसिक गोष्टी तुम्ही बोलणार. शाळा, कितीतरी म्युन्सिपल शाळा बंद पडलेल्या आहेत. आज मराठी शाळेमध्ये जायचं आहे, कुठे जायचं तर मराठी शाळाच उरलेली. अरे तुम्ही मातृभाषेला आज एवढा मोठा दर्जा दिलेला आहे आपल्याकडे, आणि आज त्या मातृभाषेला दर्जा दिल्यानंतर काय तर मराठी शाळा चालत नाहीयेत. तुम्ही मराठी शाळा प्रत्येक वेळा इंग्लिश शाळेत चालताय. एक मिडल क्लास फॅमिली जी असते, आज त्याच्या फीस तुम्ही बघितली कधी की फी किती वाढलेली त्याची? ती आणि लाखो रुपये फी झालेली आहे. अरे माणूस फी भरणार तरी कुठून बिचारा? तुम्ही या बेसिक गोष्टीचा विचार केला, तुम्ही इलेक्शनच्या वेळेला येता आणि मोठे मोठे. देखो मैंने हमेशा बोला, जो बंदा चेंबूर के लिए काम कर रहा है, मैं हमेशा चेंबूर की बात करता हूँ, बिकॉज मैं पला बड़ा हूँ, मैं भूमिपुत्र हूँ चेंबूर का, तो मैं चेंबूर की बात करूंगा. और चेंबूर के लोगों का जो बंदा सही रहता है, मेरा तो सीधा समर्थन ये रहेगा कि फिलहाल इस इलेक्शन से एक स्टेप पीछे हट जाए, जिसको जो करना है करने दीजिए. बिकॉज अगर सही लोगों को तुमने बाहर निकाला है तो मैं किसी का मैं कैसे गारंटी ले सकता हूँ कि जो मेरे बारे में आके जो मुझे करना चेंबूर में था, जो मेरा प्लान था, जो लोगों को मैंने कमिटमेंट की थी, जो लोगों को मैंने जबान देती मेरे कि मेरे आने के बाद में मैं ये करूंगा वो करूंगा और चेंबूर को एक अलग मुकाम पे लेके जाऊंगा, मुझे क्या गारंटी कि जो बंदे आज खड़े हैं वो काम करेंगे नहीं करेंगे? तो मेरा समर्थन तो किसी को नहीं है. मेरा समर्थन सिर्फ डेवलपमेंट के लिए है. जो बंदा डेवलपमेंट करेगा उसके साथ में रहूंगा. ओके. ओके.